बळ्या दिसतंय सर. दिसतं ना? सर पुस्तक आणले का तुला? नाही सर तो पुस्तक पाहिजे. झालं लिहू? टेबल बंद थोडं बंद लिहिलं. राकेश राकेश झालं का लिहू? ओके लक्ष द्या. ए व बी भाऊ आहे. ए व बी भाऊ आहे. उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे आता. काल हे पूर्ण कॉन्सेप्ट शिकवलं मी. ए व बी भाऊ आहे. ए व बी भाऊ आहे. सी व डी या बहिणी आहेत. 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 काय करतो जन्म म्हणजे त्याचे प्रश्न चांगले आहेत. कोणी लाईट लाव आवाज आहे. लाईट लाईट आहे तसा सी हा बीचा भाचा आहे. भाचा आहे. सी हा बी सी सॉरी एक मिनिट होता. सी चा मुलगा. सी चा मुलगा बी चा भाचा आहे. भाचा म्हणजे समजते ना. तर डी ची मुलगी ए ची कोण. तर डी ची मुलगी काय डी ची मुलगी ए ची कोण. का आजी कसा आले वेळेला तो बरोबर आहे. काला मॅडम रोशनी मॅडम
भाशी का भाची दोन्ही सेम आहे. प्रवीणजी आला. पवनजी आला का? भाचा का भाची? मुलगी मध्ये सर नीची मुलगी याची भाची. आला दिसला ना? गरीब होता का वाटत? अरे हे बनवून टाक. कुठं लावून का तुम्हाला? कुठं लावून का? काम करते काय लावत? कुठं लावा तिकडे जातं लावून टाकू आपण. हा तर डायग्राम कशी बनल विनोद? कोट लवकर पहिल्या स्टेटमेंट वरून डायग्राम कसं बनल? ए व बी भाव आहे. ए इज इक्वल टू बी. भाऊ आहे म्हणजे मेल आहे. आय मेल आहे. यस आर नो? यस. हा सी व डी या बहिणी आहेत. काही लिंक जुळताय का? नाही तर साइड ठेवून द्या. यस आर नो? काही लिंक जुळताय का एबी सोबत सी आणि डी चा? सध्या नाही जुळताय ना? साइड. सी चा मुलगा बी चा भाचा आहे. सी चा मुलगा बी चा भाचा आहे. सी चा मुलगा बी चा भाचा आहे म्हणजे बी चा भाचा आहे. कोण कोण कोण? सी चा मुलगा म्हणजे भाचा आहे. तर हे सी एक तर भाऊ कोण हो? बहीण हो? यस आर नो? कोणाची? बी? बी ची? यस सर. ए आणि बी ची बहीण हो? यस आर नो? कारण की बी चा भाऊ ए हो. तर याची बहीण म्हणजे याची बहीण. यस आर नो? बहीण आहे तर हे असं आहे. असं आहे का नाही? या तिची मुलगी याचा भाचा भाची भाची के भाचा 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 मुलगा हो. मुलगा हो ना? यस आर नो? भाचा मुलगा हो. पण कोण? सी चा मुलगा बी. सी चा मुलगा बी चा भाचा आहे. तर कोण आहे माहित नाही अजून. कोण आहे माहित नाही अजून. पण सी चा जो मुलगा आहे तो बी चा भाचा आहे. ए चाही भाचाच आहे. यस आर नो? समजलं आहे? आता का म्हणत भाचा आहे झालं याचा म्हणता. सी आणि डी. सी आणि डी या बहिणी आहेत. म्हणजे सी आणि डी असं येईल मग बहिणी आहेत. बहिणी आहेत म्हणजे हे फिमेल आहे. हे फिमेल आहे. यस आर नो? समजलं ना? ओके बहिणी आहे. समजलं ना? हा क्वेश्चन इथे काऊन घेतला? काऊन? कारण की डी सी भेटला होता आणि सी आणि डी याचं कनेक्शन जोडायचं. यस आर नो? तर डी ची मुलगी ए ची कोण? डी ची जी मुलगी राहील फिमेल आहे. कोण आहे माहित नाही. जी मुलगी राहील ए ची कोण? भाची. खतम ना? ए ची कोण? भाची ना? खतम. काय प्रॉब्लेम आहे का? बस भाची. पवन जी अंडरस्टूड? हाँ साहिल नहीं समझ में आ गया? एक बार फिर से बताओ. तू काम होता का साहिल? हाँ म्हणून नाही समज. आता हे काम लिहिलं हा मी हे एक काम लिहित आहे. हा एक काम लिहित आहे ते नाही कळत आहे ना? थोडं थोडं कळत आहे ना? ओके एक वेळ सांगतो. प्रवीण जी बघा लक्ष द्या. प्रवीण जी पवन जी तुम्ही काढले होते ना? तर समजलं असेल तुम्हाला. ओके लक्ष द्या. तर ए व बी हे भाऊ आहेत. यस आर नो? भाऊ आहे म्हणजे एका जनरेशनचे आहे. ओके ओके मी फास्ट मध्ये सांगतो. हा एका जनरेशनचे आहे. एका जनरेशनच्या म्हणजे ए इज इक्वल टू बी. एका जनरेशन आहे. तुमचा भाऊ आणि तुम्ही सेम जनरेशनचे. यस आर नो? म्हणजे समान आहे. समान आहे म्हणजे बरोबर आहे. बरोबर आहे म्हणजे इज इक्वल टू आहे. इज इक्वल टू ची अशी राहते. यस आर नो? भाऊ आहे दोघे. भाऊ आहे तर हाय मेल आहे आणि हाय मेल आहे. यस आर नो? हो. सी चा आता सी आणि सी व डी या बहिणी आहे. सी व डी यांचा कुठे लिंक जुळताय का सध्या? नाही. साइडला ठेवतो झाले. यस आर नो? सी चा मुलगा बी चा भाचा आहे. जुळताय? बी चा भाचा आहे. बी चा भाचा. तर बी चा भाचा आहे तर बी ला बहीण पाहिजे. यस आर नो? बी ची बहीण कोण? सी. कारण की सी चा मुलगा बी चा भाचा आहे. यस आर नो? बहीण आहे तर सेम जनरेशन आहे. याचा जो मुलगा असेल हिचा जो मुलगा असेल कोण मुलगा आहे. मुलगा म्हणजे मेल.
यस और नो यस सी आणि डी बहिणी आहे आता येऊन वरती इथे वरती कोण आलो आणि सी भेटला सी सोबत डी जोडून आहे आपण जुळतोय इथे तर सी आणि डी या बहिणी आहेत काय आहे बहिणी आहे तर सेम जनरेशन आहे ओके तर बहिणी आहे म्हणजे हे फीमेल आहे फीमेल म्हणजे स्त्री आहे हे स्त्री आहे तर ही बहिणी आहे समजलं काय ओके आणि डी चा मुलगा कुठे गेला तर डी ची मुलगी याची कोण तर डी ची मुलगी म्हणजे फीमेल मुलगी म्हणताय ना मुलगी फीमेल माहित आहे का कोण आहे कोण नाही माहित नाही पण फीमेल आहे यस और नो याची कोण बाची ना बहिणीची पोरगी कोण बाची डन समझ आता आगे बढ़ते क्या आगे बढ़ते सोड दो का बघा लक्षात घ्या ए हा x चा वडील आहे ए आता चुकला नाही म्हणजे ए हा x चा वडील आहे x चा वडील आहे तर x हा y चा पती आहे तर x हा y चा x हा y चा पती आहे डी हा z चा मुलगा आहे डी हा टी हा वायचा भाऊ आहे टी हा वायचा तर x व z चे नाते काय तर x व z चे नाते ऑप्शन क्रमांक 1 मुलगा किंवा मुलगी ऑप्शन क्रमांक 2 जावई किंवा सून ऑप्शन क्रमांक 3 सासरा किंवा सासू ऑप्शन क्रमांक 4 यापैकी देखते हैं जावई किंवा जावई चल जाओ सोबत लक्ष द्या जावई किंवा मुलगी आहे जावई किंवा सून आहे मुलगा किंवा मुलगी आहे यापैकी नाही यापैकी चुकीचं आहे चलो देखते हैं देखते इसको बघा लक्ष द्या ए हा x चा वडील आहे कोण वडील आहे ए कोणाचा ऑप्शन मध्ये काय आहे मुलगा किंवा मुलगी जावई किंवा सून सासरा किंवा सासू यापैकी नाही यापैकी नाही पुन्हा भाऊ चला भाऊ ए हा x चा वडील आहे कोण वडील आहे ए वडील आहे कोणाचा याचा असा ना वडील आहे म्हणजे कोण आहे मेल आहे की फिमेल आहे याचा नो
डन. पहिली गोष्ट हा क्लिअर आहे का? ओके. तर x हा y चा पती आहे. x हा y चा काय आहे? पती आहे. y चा पती आहे म्हणजे हा असा आहे. याचा हे गुणाकार आला पण हा काय मेल आहे ना? पती आहे ना, हे फिमेल आहे. डन डन. ओके. हा झाला ना? ती हा z चा मुलगा आहे. z आहे काय ती कुठे? ती आहे काय ती कुठे? जाऊ द्या, सोडून द्या. ती हा z चा मुलगा आहे. ओके. ती हा y चा भाऊ आहे. हा y आहे नाही तर ती हा y चा भाऊ आहे. भाऊ आहे म्हणजे सेम जनरेशन. y चा भाऊ आहे म्हणजे y चा भाऊ आहे कोण? ती ना? कोण? ती y चा भाऊ आहे म्हणजे मेल आहे. यस और नो? यस और नो? हे क्लिअर आहे का? ओके. ती हा y चा भाऊ आहे. ती येते आहे आता अजून. ती हा z चा मुलगा आहे. ती हा z चा मुलगा आहे. ती हा z चा मुलगा आहे म्हणजे z येते आहे. यस और नो? z चा मुलगा आहे कोण? टी. पण z चा जेंडर माहिती आहे का? मेल आहे का फिमेल? माहिती आहे का? मेल असू शकते, फिमेल असू शकते. यस और नो? आता काय आहे? टी हा z y चा भाऊ आहे. झाला ना? टी हा z चा भाऊ आहे. टी हा y चा भाऊ आहे. झाला ना? टी हा y चा भाऊ आहे. तर x व z चे नाते काय? x व z चे नाते काय? x व z चे नाते काय? बरोबर आहे ना? म्हणजे हा x हा z ले का लागते. डन. यस और नो? यस और नो? y आणि t हे दोघं बहीण भाऊ आहेत. यस और नो? हे दोघं काय आहे? बहीण भाऊ आहेत. z चा मुलगा कोण? टी. z ची मुलगी कोण? y. मुलीचा नवरा जावई. यस और नो? आणि हा कोण लागते? सासरा किंवा सासू. सासरा किंवा सासू. तर काय म्हणताय? x व z चे नाते काय? z कोण लागते x ला? सासरा किंवा सासू. सासरा किंवा सासू. बघा आता जावई तर हा फिक्स झाला ना. जावई फिक्स आहे ना? यस और नो? पण जावई किंवा सून असा आहे का इथे कोणी? नाही. सासरा किंवा सासू आहे. हा मेल किंवा फिमेल दोन्ही असू शकते. सासरा किंवा सासू नाही. यस और नो? पवनजी डोक्यात वर केलं ना थोडा? प्रवीणजी डोक्याच्या वर गेला का? गेला तर गेला म्हणा, नाही तर नाही म्हणा. एक्स व झेड चे नाते आहे. झेडले एक्स ला एक्स व झेड चे नाते काय आहे? तर काय आहे? सासरा जावई पाहिजे होता. यस और नो? यस और नो? हा सासरा जावई कसा? सासरा किंवा सून ना हा जावई. यस सॉरी, सासरा किंवा सासू ना हा जावई. याचा मेल आहे का फिमेल आहे आम्हाला माहिती आहे. यस और नो? आता मला सांगा, झेड चा मुलगा कोण? टी. झेड ची मुलगी कोण? वाय. मुलीचा नवरा कोण? जावई. यस और नो? आणि झेड आणि एक्स चे नाते काय? हा सासरा असेल किंवा सासू असेल. पण हा जावई फिक्स आहे ना? यस और नो? हा काय? सासरा किंवा सासू. तर सासरा किंवा सासू कुठे? ऑप्शन क्रमांक 3. डन. हा विचारा पुन्हा विचारा. आपला एकच उद्देश आहे. एक्स व झेड चे नाते म्हणजे एक्स झेडले काय लागते त्याचा विचार करायचा. झेड एक्स ले काय लागते? टीसीएस हा टीसीएसचा क्वेश्चन आहे. हा आहे पोलीस भरतीचा क्वेश्चन आहे. कोणता आहे? पोलीस भरतीचा क्वेश्चन आहे. बघा, एक्स व झेड चे नाते काय? एक्स व झेड चे नाते काय? म्हणजे एक्स आणि झेड या दोघांचे नाते काय? तर भाऊ हा एक्स काय आहे? जावई. आणि हे झेड काय आहे? सासरा किंवा सासू. अकॉर्डिंग टू ऑप्शन ना. समजा अकॉर्डिंग टू ऑप्शन दा. ऑप्शन का म्हणताय? आपल्याला दोन भेटले. ऑप्शन कोणतं योग्य आहे? याचा फिक्स आहे त्याचा नाही. झेडचा नाही. याचा फिक्स आहे. जावीचा फिक्स आहे. मग सासरा किंवा सासू म्हणजे दोघांमधून एक मत आहे ना? यस और नो? हे फिक्स झालं ना आता. ऑप्शन नुसार यस और नो? जावई किंवा सून होऊ शकते का? नाही ना. सासरा किंवा सासू राहते ना. मेल किंवा फिमेल आहे ना? हा जावई तर फिक्स झाला ना. तर किंवा लिहिण्याची काय गरज होती? किंवा लिहिण्याची गरज नव्हती ना? येतं किंवा लिहिण्याची गरज आहे? आहे का नाही आहे? येतं किंवा लिहिण्याची गरज आहे का नाही आहे ना? म्हणून सासरा किंवा सासू लिहिला आहे ना. डन. हा प्रश्न येतो नाही समजला तुम्हाला. कोणाची नाते काढायचे आहे? हे सर मग बाकी तुम्हाला सर्व समजला. येतं नाही समजला. एक्स ले म्हणायचं आहे की झेड ले म्हणायचं आहे? हे सर नो? एक्स व झेड. ठीक आहे ना? एक्स व झेड चे नाते काय आहे असं. तर जाऊ द्या, इथं ऑप्शन नुसार जातो सासरा किंवा सासू.
चला एक मोठा वाला क्वेश्चन देतो. हा सोडवा तुम्ही. हा सोडला तर मग तुम्ही सरळ सोडू शकता. आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या लिहा. 6 मुले क्रीडांगणावर खेळत आहेत. 6 मुले क्रीडांगणावर STUVWX STUVWX यामध्ये S व W भाव आहेत. यामध्ये S व W भाव आहेत. X ही W ची बहीण आहे. X ही W ची बहीण आहे. U हा S च्या काकाचा एकुलता एक मुलगा आहे. U हा S च्या काकाचा कोणाचा काकाचा एकुलता एक T व V या U च्या वडिलांच्या भावाच्या मुली आहेत. T व V या U च्या वडिलांच्या भावाच्या मुली आहेत. तर U हा X ची कशा प्रकारे नाते ठेवतो. U हा X ची कशा प्रकारे नाते ठेवतो. हा सुरत भाई चला पाहू आता काय आहे. पुरुष व स्त्री सदस्य किती. म्हणजे किती जण आहेत. S हा B चा कोण. तिसऱ्या लाईनपासून हा कोण डब्ल्यू का पी. U हा U हा U हा X ची कशा प्रकारे नाते ठेवतो. पुरुष व स्त्री सदस्य किती. S हा विचार कोण. ते BO का U हा वाला बाई नाही. हा वाला U हा X च्या काकाचा एक मुलगा आहे. चला बघा लक्ष द्या. हाँ 3 ओके. हाँ कौन कौन है माहिती आहे का. सांगा बरं कोण. हाँ XTV मुले मुली आहेत. हाँ मुलं आहे. भाऊ आहे. चुलत भाऊ आहे का.
चुलत भाऊ डब्ल्यू आय ची कशा प्रकारे मध्ये पहिला पहिला चुलत भाऊ पहिला चुलत भाऊ. हा. दोन पुरुष आहेत. तीन पुरुष आणि तीन स्त्री आहेत. तीन पुरुष आणि तीन स्त्री आहेत. आजोबा इसका विचार आजोबा आहे. इसका विचार विन्यासा. इसका विचार कोण विन्यासा. चला भाऊ ठीक आहे आला बघा 6 मुले आहेत क्रीडांगणावर खेळत आहे एस टी यू बी डब्ल्यू एक्स या चला यामध्ये एस व डब्ल्यू भाऊ आहेत यस और नो एस व डब्ल्यू काय आहे भाऊ आहे म्हणजे हा मेल आहे यस और नो हे मेल आहे हा डन ना यातून ही आकृती निघली एक सी डब्ल्यू ची बहीण आहे एक सी डब्ल्यू ची कोण आहे बहीण आहे एक सी डब्ल्यू ची बहीण आहे कोण बहीण आहे म्हणजे फिमेल आहे तर आता एक सी डब्ल्यू ची बहीण आहे खतम यू हा एस च्या काकाचा एकुलता एक मुलगा यू हा एस च्या बापाचा भाऊ म्हणजे काका यस और नो बापाचा भाऊ म्हणजे कोण काका ना पहिले बाप पाहिजे त्याच्यानंतर भाऊ पाहिजे यस और नो तर बाप वरती राहील ना ओके का खालती राहील वरती तर ना यू हा एस च्या काकाचा मुलगा म्हणजे हा काका त्याचा समजा येत आहे तर मग यू येते आहे यस और नो माचुलत भाऊ झाला ना यस और नो ना समजला हे समजलं का हा कोणाला होत तू काल नव्हता का रे हा काल होता का तू आता आला का थोडा वेळ झाला युवा यांच्या काकाचा एकुलता एक मुलगा होता तर त्यांच्याकडे चुलत नाही नसतं गावामध्ये. चुलत भाऊ नाही का सर काकाचा मुलगा कोण लागते अरे माझ्या काकाचा मुलगा मला भाऊ नाही लागत या सर नो अरे यांना भाऊ नाही लागत का सर यांना भाऊ नाही लागत काकाचा मुलगा माझ्या काकाचा मुलगा मला कोण लागत भाऊ या सर नो क्लिअर आहे का नाही आहे माझ्या काकाचा मुलगा आणि मी एका जनरेशनच्या या सर नो डन ना समजलं का हे डन इथं पण डन आहे यू हा याच्या काकाचा मुलगा एकुलता एक याला कोणता दुसरा नाही एकुलता एक आहे यस और नो मुलगा आहे म्हणजे काय मेल आहे यस और नो क्लिअर आहे का इथं पण ती व बी या यूच्या वडिलांच्या भावाच्या मुली आहेत ती व बी या यूच्या वडिलांच्या भावाच्या मुली आहेत यस और नो हाच भाऊ असं काही आहे का यांचा भाऊ म्हणजे यांचा भाऊ हो हे ठीक आहे यस और नो पण यांना दोनच भाऊ असू शकते असं काही आहे का केलं बांधा तीनही भाऊ असू शकते यस और नो मला माहित नाही कोणता भाऊ हो याच्या मुली असू शकते याच्या मुली असू शकते यस और नो कोण टी व बी या यूच्या वडिलांच्या लक्ष द्या टी व बी लक्ष द्या टी व बी यूच्या वडिलांच्या भावाच्या मुली आहे यस और नो हे इकडे आहे ना हे समजलं का टी व बी हे काय आहे बहिणी आहेत ना टी व बी बहिणी आहे म्हणजे असं आहे ओके हे फिमेल आहे यस और नो आता मला सांगा ऐकत आहे काय नाही ना आता मला सांगा लक्ष द्या टी व बी या यूच्या वडिलांच्या भावाच्या एकुलता एक मुली आहे तर हा जो भाऊ हा यूचा भाऊ यूच्या वडिलांचा भाऊ ना हा यस और नो याले मुली असू शकतात
ते सर आता माहिती नाही हे याच्याच बद्दल बोलताय की दुसऱ्या भावाबद्दल बोलताय? माहित आहे का मला? नाही माहित आहे. एकाला किती जण? 3-4 भाऊ राहू शकते का नाही राहू शकते? तर याच भावाबद्दल बोलताय असं काही आहे का? दुसऱ्या भावाबद्दल बोलू शकते? येस ऑर नो? येस ऑर नो? तर या भावाबद्दल बोलत असेल तर हे सख्खे झाले आणि या भावाबद्दल बोलत झाले तर हे चुलत झाले. येस ऑर नो? चुलत आणि सख्खे म्हणजे समजते ना? ओके डन डन. का डोक्याच्या बाहेर चालला? आता का भावाच्या मुली आहेत. खतम खतम. यू हा एक्स ची कशा प्रकारे नाते ठेवतो? यू कुठे गेला? यू. एक्स कुठे गेला? येथे आहे. चुलत भाऊ ना. यू 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 हा म्हणजे यू कोण लागते? एक्स. खास भाऊ कोण आला सर? चुलत भाऊ ना. येस सर नो? चुलत भाऊ ना. यू कोण लागते? एक्स ला चुलत भाऊ. समजलं का? नाही समजलं ना? हा व्हेरी गुड. ठीक आहे. चुलत भाऊ हा कोण लागते? चुलत भाऊ. याले का समजत आहे? कारण की यांनी काल क्लास केले. तुम्हाला का नाही समजत आहे? तुम्ही क्लास नाही केले. डन. कारण की बेसिक जे कॉन्सेप्ट राहते ते पहिल्या क्लास मध्ये राहते. ठीक आहे. चला आता समजून हा चुलत भाऊ आला. यस. पुरुष व स्त्री सदस्य किती आहे? 1 2 3 पुरुष 1 2 3 स्त्रिया. डन. कोण पुरुष आहे? यू एस डब्ल्यू पुरुष आहे. यस और नो? आणि एक्स टी वाय बी स्त्री आहे. डन. एस हा वीचा कोण? एस हा वीचा कोण? एस पुढे गेला. एस वीचा कोण? एस हा वीचा कोण? चुलत भाऊ किंवा सख्खा भाऊ असू शकते. आम्हाला का माहिती? हा याचाही मुलं असू शकते ना. यस और नो? चुलत भाऊ किंवा सख्खा भाऊ दोघांपैकी कोणता तरी भाऊ भाऊ. यस और नो? अगर आता यूच्या वडिलांच्या भावाचे हे मुली आहे ना. यस और नो? यू ने 2च भाऊ आहे असं कशावरून किंवा 3 भाऊ आहे असं कशावरून? मला का माहित? ह्या ती आणि मी यांच्या मुली नाही असू शकत का? असू शकते ना. सांगितलं आहे का काही असं फिक्स? नाही. पण यांच्या मुली असू शकते नसू शकते. आम्हाला का माहित? सख्खा भाऊ असू शकते सख्खा भाऊ नसू शकते. चुलत भाऊ असू शकते चुलत भाऊ नसू शकते. यस और नो? क्लियर आहे का नाही आहे? ओके. नाही समजलं काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. नाही समजलं मला माहिती आहे तुम्हाला. तरी पण हे तुम्हाला समजलं का? आहे नाही नाही समजलं तर नाही समजलं म्हणा. ठीक आहे. आणि या क्वेश्चन थोडा मोठा घेतला होता. थोडा एस का बी चा सर बी पासून बी पासून नाही म्हणजे टी आणि बी नाही सर तिथून नाही बी पासूनच. बी कुठे आहे? टी पासून सांग. ठीक आहे. टी ना हा टी व बी या यूच्या वडिलांच्या भावाच्या मुली आहेत. लक्ष द्या. स्टेटमेंट कडे लक्ष द्या. विधानाकडे. तर विधान काय म्हणतात? टी व बी या यूच्या कोणाच्या? यूच्या वडिलांच्या. तर पहिले वडिलाकडे झाला की यूच्या. ओके. यू हा इथे आहे. यूचा वडील येत आहे. हा यूच्या वडिलाच्या म्हणजे हा वडील वडिलाच्या भावाचा. वडिलाचा भाऊ म्हणजे ती हाही असू शकते किंवा दुसरे असू शकते. आम्हाला का माहित? नाही माहित ना? नाही. तर भावाच्या गेलो भावापर्यंत. हा भाऊ किंवा हा भाऊ. यस और नो? भावाच्या मुली आहेत. कोण 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 मुली आहेत? मुली आहेत का खाली येत मग? यस और नो? यस और नो? हे काकाच्या मुली झाल्या. यूच्या तर काकाच्या मुलीच हो. पण हे यांच्या सख्या बहिणी किंवा चुलत बहिणी असू शकते ना हे. यस और नो? समजलं का? समजलं नाही समजलं? नको समजा की हा क्वेश्चन काय प्रॉब्लेम नाही. ठीक. अरे यू एकटा मुलगा आहे. यूले कुठे मुलं आहेत? हा डायग्रामच नाही समजला तुम्हाला. डायग्राम समजला का? नाही आता नाही सांगत. कालच झाला. डायग्राम कसं बनवायचं कोणता रिलेशन कुठं जुळते नाही नाही आता नाही सांगत. ठीक आहे. आता इझी क्वेश्चन मध्ये तुम्हाला समजून जाईल. नाही नाही चला हा क्वेश्चन घेऊ. पी हा क्यूचा भाऊ आहे. पी हा क्यूचा भाऊ आहे.
पी हा क्यूचा भाऊ आहे. आर हा पीचा वडील आहे. एस हा टीचा भाऊ आहे. टी ही क्यूची मुलगी आहे. तर एस चे काका कोण? तर बी राइट आहे. प्रश्न लिहायचा आहे. बी आला. हा क्वेश्चन आला पाहिजे प्रवीण जी. बहुत इजी क्वेश्चन आहे. हा मॅडम सांगा. मॅडम सांगा. दृष्टी मॅडम सांगा. उत्तर आलं पाहिजे सर्वांना. एस चे काका कोण? मेल फिमेल बरोबर लिहित चला. चल लक्ष दे. एवढ्या वेळ नाही लागला. आला गुड. साई बी व्हेरी गुड. बी आला. सर सर थोडा कॉन्सन्ट्रेट करत चला. ठीक आहे. चुकला नाही पाहिजे. उत्तराला वेळ लागला तरी चालेल पण चुकला नाही पाहिजे. लक्ष द्या. पी हा क्यूचा भाऊ आहे. पी हा क्यूचा भाऊ आहे म्हणजे असा. यस ऑर नो? पी हा क्यूचा भाऊ आहे. कोण भाऊ आहे? पी. कोणाचा? कोणाचा? कोण भाऊ आहे? पी भाऊ आहे कोणाचा? क्यूचा. तर कोणाचा जेंडर फिक्स करू शकतो? पीचा. पीचा जेंडर काय? मेल. क्यूचा जेंडर फिक्स करू शकतो का? नाही. क्यू मेल असू शकते, क्यू फीमेल असू शकते. यस ऑर नो? चलो हे झालं का? आर हा पीचा वडील आहे. आर हा पीचा वडील आहे. कोण वडील आहे? आर. कोणाचा? पीचा वडील आहे. वडील आहे म्हणजे मेल आहे का फीमेल आहे? यस ऑर नो? वरती जाईल ना आर. झाला का? एस हा टीचा भाऊ आहे. एस हा टी आहे का? कुठे एस टी येते? जाऊ द्या. टी ही क्यूची मुलगी आहे. टी ही क्यूची मुलगी आहे. टी ही क्यूची कोण आहे? मुलगी आहे. यस ऑर नो? टी ही क्यूची मुलगी आहे. कोण मुलगी आहे? मुलगी कोण आहे? टी. म्हणजे फिमेल आहे. यस ऑर नो? क्यूचा जेंडर जो माहिती आहे का आपल्याला? नाही. एस चे काका कोण? एस चे काका. एस कुठे गेला आहे? एस हा टीचा भाऊ आहे. एस हा टीचा भाऊ आहे. यस ऑर नो? एस हा टीचा भाऊ आहे. एस हा टीचा भाऊ आहे. एस हा टीचा भाऊ आहे. हे फीमेल आहे ना? यस ऑर नो? एस हा टीचा भाऊ आहे म्हणजे एस हा टीचा भाऊ आहे. भाऊ आहे म्हणजे मेल आहे. यस ऑर नो? एस चा काका कोण? एस चा काका कोण? एस चा काका कोण? डायरेक्ट दिसत आहे. यस ऑर नो? हा कोण माहित नाही हो. बहीण हो का? काका. काका म्हणजे हा भाऊच असेल ना? यस ऑर नो? भाऊचा भाऊ म्हणजे बापाचा भाऊ काका ना. आता बहिणीचा भाऊ मामा. काका होता आपण कोण हो? मेल ना. हा कोण भाऊ ना? वडील हो ना. यस ऑर नो? क्लिअर आहे का नाही आहे? इथं माहित झालं हा वडील हो म्हणून. कारण की काका कोणाला असते? बापाच्या भावाले काका म्हणतो ना. बहिणीच्या भावाले मामा म्हणतो ना. यस ऑर नो? मग पीले काका म्हणतात तर त्याला मग बाप म्हणतो म्हणा लागेल ना. यस ऑर नो? नाही समजलं का? डन.
कोण आहे काका? कोण काका हो? समजलाय थोडं? डन. पी ची बहीण क्यू ची आई. पी ची बहीण ही क्यू ची आई. बोर्ड नाव काय ना? पी ची बहीण ही क्यू ची आई. आई व एम ची मुलगी आहे. व M ची एस ही पी ची मुलगी व टी ची बहीण आहे. तर एम ही टी ची कोण? एम ही टी ची कोण? एम ही टी ची कोण? एम को लागतो. आजोबा आजी नाही लागू शकत का? आजी आजोबा. आजी किंवा आजोबा. लवकर घ्या, लवकर घ्या. लक्ष द्या. आला का नाही आला विनोद? हा साहिल ला दिमाग ला. आला? आजी किंवा आजोबा. इकडे बस ना, दिसत नसेल तर तिकडे समोर येऊन बस. दिसतंय? लक्ष द्या. लक्ष द्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, समोर येऊन बस. लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. झाला टाइम आउट. एवढा वेळ लागला तर पेपर सुटून जाते. आलं होतं? पी ची बहीण ही क्यू ची आई आहे. ओके ना? पी ची बहीण. पी ची बहीण माहिती आहे का कोण आहे? नाही. क्यू ची आई आहे. कोणाची? क्यू ची आई आहे. पी ची बहीण ही क्यू ची आहे. इथं कोणतरी आहे ना? क्यू ची आई आहे. यस ऑर नो? अशी क्यू ची आई आहे. पी ची बहीण क्यू ची आई आहे. यस ऑर नो? यस ऑर नो? पी ची बहीण म्हणजे फिमेलच आहे डायरेक्ट. यस ऑर नो? कोण आहे माहित नाही पण फिमेल आहे. हा कोण हो माहित नाही. मेल का फिमेल हा आपल्याला नाही माहित. यस ऑर नो पहिली गोष्ट. तर क्यू ची आई आहे. खतम. क्यू कोण हो मला का माहित. मेल असू शकते, फिमेल असू शकते. व एम ची मुलगी आहे. पी ची बहीण ही पी ची बहीण ही क्यू ची आई व एम ची मुलगी आहे. एम ची मुलगी म्हणजे एम इकडे आहे मग. यस ऑर नो? एम कोण हो मला का माहित. मेल असू शकते, फिमेल असू शकते. हे समजलं का? हे आकृती समजते का एवढी? एस ही पी ची मुलगी. एस ही पी ची मुलगी आहे. एस ही पी ची मुलगी. पी ची मुलगी कोण आहे? एस. असं ना? मुलगी आहे म्हणजे फिमेल आहे. डन. ज्याचा ज्याचा जेंडर फिक्स करू शकतो ते फिक्स करून टाका. ओके. पी कोण माहित आहे का आपल्याला? नाही. व टी ची बहीण आहे. व टी ची बहीण आहे. पी ची काय म्हणताय? एस ही पी ची मुलगी
पण टी ची बहीण आहे, म्हणजे टी ची बहीण आहे म्हणजे सेम जनरेशन असं ना, टी ची बहीण आहे. टी मेल हो का फिमेल आम्हाला का माहित नाही माहित ना, नाही मेल आहे. खतम ना, टी ची बहीण आहे. तर एम ही टी ची कोण, एम कुठे आहे, एम इकडे आहे, टी कुठे आहे, टी इकडे आहे. यस और नो, एम चा जेंडर माहित आहे का, नाही. टी चा जेंडर माहित आहे का, नाही. पण एम ची पोरगी हे हो, हे पोरगी हो तर हा कोणतरी बहीण, याची बहीण भाऊ हो ना, मग हा पोरगा किंवा पोरगी हो, हे पोराची पोरगी कोण, हा टी, पोरगी किंवा पोरगा टी. यस और नो, यस और नो. तर एम ही टी ची कोण म्हणताय ना, म्हणजे टी ले हा एम कोण लागते, टी ले एम कोण लागते, टी ले कोण लागते, टी ले टी ले टी ले टी ले. हा यस और नो, आजोबा किंवा आजी, आम्हाला का माहिती. यस और नो, नाही समजलं का, समजलं ना. तर एम ही टी ची कोण, तर एम ही टी ची आजी किंवा आजोबा. दिमाग घूम रहा है, घूम रहा है क्या दिमाग. बरं जर मी विचारलं टी ही एम ची कोण, नाती किंवा नाती. हा? हा? नातू किंवा नाती नाही आहेत सर, नात. हे सर नो, नाती नाही आहेत ऑप्शन मध्ये, काय ते नात, नातू किंवा नात. तर कारण की ते माहिती आहे ना कोण हो? माहित आहे का, हा? सांगू आपण एकदा, हा? रिपीट करू, दुसरा क्वेश्चन घेऊ त्याच्यामध्ये अजून रिपीट करू. दुपार मस्त सांगत. सर्वात पहिलं आपल्याला विधान वाचायला लागते, हा, वाचून आकृती काढायला लागते. ओके. आणि ज्यांचा जेंडर, जेंडर म्हणजे किती जेंडर आहे, दोन जेंडर आहे, स्त्री किंवा पुरुष. यस और नो, क्लिअर आहे ना. ओके. तर ते फिक्स करायला लागते, जेथे जेथे फिक्स करता येते ते फिक्स करायला लागते. डन. आता उभी उठा, उभी उठा तुम्ही. वाचा पहिला विधान वाचा. पी ची बहीण ही क्यू ची आई, एवढं विधान वाचा. पी ची बहीण ही क्यू ची आई. तर पहिलं पी लिहू आपण, पी ची बहीण काढू पहिला. पी ची बहीण, तुम्हाला माहिती बहीण म्हणजे एका जनरेशनची आहे, सेम जनरेशनची आहे, त्याच्यामुळे किती जोड. येस और नो. ओके. बहीण किंवा भाऊ एका जनरेशनची राहते ना. पी ची बहीण, आता माहिती आहे कोण आहे, माहिती आहे का, नाही तर इथे डबा काढून टाकू आपण, असं माहिती राहिलं म्हणून टाकू. यस और नो. पी ची बहीण, हे बहीण आहे, बहीण आहे तर कोण, मुलगा आहे की मुलगी आहे, मुलगी आहे, मुलगी आहे म्हणजे फिमेल आहे. यस, आता फिमेल आहे तर हे लिहून टाकू आपण, फिमेल पहिली गोष्ट. पी ची बहीण ही क्यू ची आई आहे, ही क्यू ची आहे, कोणाची आई आहे, क्यू ची आई आहे. ओके. तर माझा बाप आणि मी, तर माझा बाप वरती की मी वरती, बाप वरती आणि मी खाली, आणि माझा पोरगा आमच्या खाली. यस और नो. ओके. तर लक्ष द्या, पी ची बहीण ही क्यू ची आई आहे, कोणाची, क्यू ची. पी ची बहीण ही क्यू ची आई आहे, ही आई आहे कोणाची, क्यू ची. तर क्यू खाली का क्यू वर, खाली. खतम असा. यस और नो. क्यू ची काय आहे, आई आहे, क्यू ची आई आहे. क्यू कोण हो, मुलगा की मुलगी, त्यांना सांगता येते, तुम्ही सांगा. क्यू कोण हो, मुलगा किंवा मुलगी, सांगता येते का. क्यू ची आई म्हणजे मुलीची आई असू शकते, मुलाची आई असू शकते. यस और नो, यस और नो. सांगता येत नाही, त्याच्यामुळे मी इथे लिहित नाही. हे तर सांगता आलं ना, त्याच्यामुळे मी लिहिलं. तर हे झालं इथं पण क्वेश्चन. आता वाच. व एम ची मुलगी आहे, कोण कोण एम ची मुलगी आहे, पी ची बहीण एम ची मुलगी आहे, कोणाची, एम ची मुलगी आहे, एम ची मुलगी आहे. कोण कोण, पी ची बहीण
पी ची बहीण कोणाची मुलगी आहे? एम ची मुलगी आहे. हे मुलगी आहे कोणाची? एम ची. तर मुलगी आहे तर एम वरती का खाली? यस ऑर नो? समजलं आहे? एम ची मुलगी आहे. कोणाची? एम ची. एम चा जेंडर फिक्स करता येते का? एम ची मुलगी आहे, वडिलांची मुलगी आणि आईची मुलगी असू शकते. आम्हाला का माहित? नाही माहित ना? जेंडर फिक्स करता येत नाही. इथं पण झाला क्वेश्चन. हे समजलं का इथं पण? क्लिअर आहे? एस ही पी ची मुलगी आहे. एस ही जुळून आहे ना? एस ही पी ची मुलगी आहे. कोणाची मुलगी आहे? एस ही पी ची मुलगी आहे. पी ची मुलगी आहे तर एस खाली येईल मग? यस ऑर नो? इथे येईल का नाही? येस. एस ही पी ची मुलगी आहे. काय आहे? मुलगी आहे. कोण मुलगी आहे? एस. तर मुलगी आहे तर मेल आहे का फीमेल आहे? यस ऑर नो? फीमेल आहे. डन. डन. आता बघा इथं पण झाला का आहे क्वेश्चन? व टी ची बहीण आहे. व टी ची बहीण आहे. कोण टी ची बहीण आहे? एस ही टी ची बहीण आहे. एस ही पी ची मुलगी आहे व टी ची बहीण आहे. बहीण आहे म्हणजे सेम जनरेशन म्हणजे इक्वल टू टी ची मुलगी आहे. टी ची बहीण आहे. यस ऑर नो? यस ऑर नो? टी ची बहीण आहे तर भावाची बहीण असू शकते आणि बहिणीची बहीण असू शकते. आम्हाला माहिती आहे का टी कोण हो? टीचा जेंडर फिक्स करता येत नाही. डन. झालं का आपला क्वेश्चन बद्दल? क्लिअर आहे? आता क्वेश्चन काय म्हणते? तर एम ही टी ची कोण? तर एम ही टी ची कोण? तर पहिले पाहायचं एम कुठे आहे? एम कुठे आहे? टी कुठे आहे? यस ऑर नो? यस ऑर नो? ठीक आहे. हा माझा बाप समजा, हा मी, हा माझा पोरगा. डन. तर माझ्या बापाले माझा पोरगा कोण लागत? माझ्या बापाले माझा पोरगा कोण लागत? हा? नाथ ना? पोरगा पोरगा सर पोरगा. पोरगी म्हणलं तर वेगळा. डन ना? आणि माझ्या पोराले माझा बाप कोण लागत? आजोबा. यस ऑर नो? तर किती जनरेशन आहे? 1 2. येथे किती जनरेशन आहे? 1 2. यस ऑर नो? तर हा कोण असेल? आजी किंवा आजोबा? यस ऑर नो? कारण की हा मेल किंवा फिमेल माहित नाही ना. काऊन आजी किंवा आजोबा आहे? कारण की एम हा पीच्या बहिणीचा, एम हा पीच्या बहिणीचा, एम हा किंवा हा पीच्या बहिणीचे वडील आहे किंवा आई आहे. यस ऑर नो? तर याची आई असेल तर याची आई आहे. यस ऑर नो? किंवा वडील आहे. यस ऑर नो? मग याचे मुलगा, याचा जो मुलगा किंवा मुलगी याले कोण लागेल? आजी आजोबा. यस ऑर नो? समजलं का आता? आजी किंवा आजोबा. आजी किंवा आजोबा आहे. समजलं का आता? डन ना? डन. पवन जी हाँ चलो आगे बढ़ो. ठीक है. या हे सी चे वडील आहेत. ठीक आहे. हे सी चे वडील आहेत. व टी हा बी चा मुलगा आहे. व टी हा